नमस्कार मंडळी. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आमचा प्लॅन ठरलाय की कोंडेश्वर देवस्थान जे कामशेतच्या जवळ जांभवली या गावामध्ये आहे तिथे जायचंय आम्हाला. आणि बरेच दिवस झालं चाललंय जायचं जायचं जायचं, पण आज प्लॅन ठरलेला आहे, आज जायचंय. आणि तिथे गेल्यानंतर जे प्राचीन मंदिर आहे महादेवाचं त्याच्याबद्दलही आपण जाणून घेऊया आणि आजूबाजूचा परिसरही पाहूयात. चला तर मग. हे आपले धन्य हिला घेऊन जायचे. चला. रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात, मूर्ती ध्यानात, स्वप्नात आले माझे गुरुदेव दत्त, स्वप्नात आले श्री गुरुदेव दत्त. सकाळची वेळ, प्रसन्न वातावरण आणि त्यात मनाला जाणवणारा हवेतील गारवा. आ हा हा हा. सकाळची वेळ आहे त्यामुळे हायवेला रस्त्याला जास्त वर्दळ नाहीये. वीकेंड असल्यामुळे आम्ही लवकर निघालोय, कारण पुढे नंतर भरपूर गर्दी होते पर्यटकांची. आपल्याला साधारण 2 ते 2.5 तास लागतील. साधारण 50 ते 55 किलोमीटर अंतर आहे. गर्दी नसेल तर वेळेत पोहोचू. आपण शेलारवाडीला आलेलो आहे. हे अमरजाई मातेचं मंदिर आणि इथून पुढं गोरवडेश्वराचं मंदिर आहे. तुम्ही बरेच जण येऊन गेला असता तिथे गोरवडेश्वर मंदिराला. पुरातन लेणे आहेत, सुंदर ठिकाणी पाहण्यासारखे. पाऊस यायला लागलेला आहे आणि आता आमची चाललेली आहे रेनकोट घालायची तयारी. आम्ही जवळपास पोचलोय चाकण फाट्यापर्यंत. मान्सून आणि पुणे याचं काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन म्हणा किंवा कनेक्शन म्हणा ते आहे. पावसाळ्यात पुण्याच्या आसपास भरपूर ठिकाणं आहेत जे आपण फिरू शकतो. त्यातीलच एक जे आज आपण पाहणार आहोत, श्री क्षेत्र कोंडेश्वर. हायवेने सरळ आल्यानंतर कामशेत येईल. कामशेतला ब्रिजवरती न जाता डाव्या हाताने सर्व्हिस रोडने आपल्याला पुढे यायचे आणि ब्रिज क्रॉस करून कामशेतमधून सरळ रेल्वे फाटकाच्या दिशेने यायचे. कामशेत रेल्वे फाटक हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे जीवनाचे वारे नवरमाना पुस्तकाय रे कट्टे आले रे. आता तेवढं चांगला असतात आता आम्ही कट्टे. पाऊस थांबला तर बरं वाटतंय. आता थोड्या वेळापूर्वी खूप जोरात पाऊस आला होता. जस जसं आपण पुढे येऊ तस तसं ऊन, पावसाची लपाछपी, भात शेती, हिरवाईने नटलेला निसर्ग आणि धुक्यांमध्ये हरवलेले डोंगर पाहून मन अगदी प्रसन्न होते. प्रत्येक क्षण अगदी कॅमेऱ्यात टिपावासा वाटतो. तर आपण कोंडेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत. आपण इथे गाडी पार्क केली आहे आणि या बाजूला खाली मंदिर आहे आणि या बाजूने आपण पुढे धबधब्याला जाऊ शकतो.
थंडी वाजते गारटली. स्वागत आहे तुमच्या आमच्या मोबाईल मध्ये. या म्हणजे खायला. सकाळचे 9 वाजले आणि विकेंड असल्यामुळे किती गर्दी आहे. सकाळी 9 वाजताच एवढी गर्दी आहे. या शिवमंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभले आहे. हे शिवमंदिर 12व्या शतकातील असून हे शिवमंदिर पूर्वीपासून शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज राजमाची परिसराचा व सह्याद्रीचा आढावा घेत असताना तसेच मोहिमांच्या काळात येथे विश्रांतीसाठी थांबत असे. येथील पायवाटांचा ऐतिहासिक संबंध हा ढाक बहिरी आणि राजमाचीच्या वाटांशी जोडला जातो. मंदिराच्या पाठीमागे पावसाळ्यात सुंदर धबधबे वाहतात. मंदिराच्या मागे असलेल्या 3 कुंडांमधून या धबधब्याचे पाणी वाहते व येथूनच कुंडली नदीचा उगम होतो. या कुंडांमुळेच या क्षेत्राला कोंडेश्वर असे नाव आहे अशी आख्यायिका आहे. श्री शंभूचे दर्शन घेऊन पाठीमागेच असलेल्या धबधब्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला. काय धबधबा दाखवते का? या बाजूला धबधबा आहे जिथे बरेचसे पर्यटक एन्जॉय करायला येतात. परत निघताना आम्ही कुंडली नदीच्या प्रवाहाजवळ थांबून काही क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपला सपोर्ट दाखवा. रामकृष्ण हरी.